नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन या चॅप्टर मधील पुढील कन्सेप्ट इनव्हर्स व्हेरिएशन याबाबत माहिती घेऊन त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 7.2 मधील एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण मॅथ्स सारथी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनलवरील सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे यानंतर या चॅनलवर अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील। विद्यार्थी मित्रांनो, व्हेरिएशन या चॅप्टरला आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती। त्यामध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन ही जी कन्सेप्ट आहे ती अभ्यासलेली आहे। आता आपण इनव्हर्स व्हेरिएशन ही कन्सेप्ट आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे नेमकं काय, याला मराठीमध्ये व्यस्त चलन असं म्हटलं जातं। ही संकल्पना आपण प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे समजावून घेणार आहोत। ऑब्झर्व द फॉलोइंग टेबल, खालील सारणी जी आहे ती सारणी आपण अभ्यासूयात। यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे। सपोज 200 लड्डूज डिस्ट्रीब्युटेड अमंग सम स्टुडंट्स, म्हणजे 200 लाडू हे काही विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला वाटायचे आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांना मिळालेल्या लाडूंची संख्या यांच्यामध्ये नेमकं कोणतं रिलेशन आहे, काय संबंध आहे, तो आपण खालील सारणीच्या द्वारे समजावून घेणार आहोत। ही ती सारणी आहे। या सारणीमध्ये फर्स्ट कॉलम असणार आहे नंबर ऑफ स्टुडंट्स, ज्याला आपण एक्स या व्हेरिएबलने दाखवलेला आहे। त्यानंतर नंबर ऑफ लड्डूज, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेल्या लाडूंची संख्या जी आहे ती संख्या या ठिकाणी दर्शवलेली आहे। आणि तिसरा जो कॉलम घेतलेला आहे तो म्हणजे एक्स आणि वाय यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार आपण या ठिकाणी घेतलेला आहे। एक्स म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या आणि वाय म्हणजे त्यांना प्रति विद्यार्थी मिळालेल्या लाडूंची संख्या। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 200 लाडू काही विद्यार्थ्यांना वाटायचे आहेत। जर आपण हे लाडू 20 विद्यार्थ्यांना वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती लाडू येतील, तर प्रत्येक विद्यार्थ्याला 10 लाडू मिळतील। आता या दोघांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार या ठिकाणी आपल्याला शेवटच्या कॉलममध्ये आपण घेणार आहोत। तो गुणाकार असणार आहे 200। मुळात आपल्याकडे 200 लाडू आहेत आणि 200 लाडूंचा आपण प्रत्येक विद्यार्थ्याला, ठराविक विद्यार्थ्यांना समप्रमाणामध्ये विभागणी करतो आहोत। मग जर समजा आपण 20 विद्यार्थ्यांना समप्रमाणामध्ये 200 लाडू जर वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला 10 लाडू येतील। जर हीच विद्यार्थी संख्या आपण 25 केली तर आता प्रत्येक विद्यार्थ्याला किती लाडू येतील, तर विद्यार्थी संख्या या ठिकाणी वाढल्यामुळे प्रत्येकाला मिळणाऱ्या लाडूंची संख्या मात्र आता कमी होणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला 8 लाडू मिळतील आणि या जर दोघांचा आपण प्रोडक्ट म्हणजेच गुणाकार जर आपण या ठिकाणी घेतला तर तो गुणाकार 200 येणार आहे। जर विद्यार्थ्यांची संख्या आणखी आपण वाढवली, ती जर 50 केली, 50 विद्यार्थ्यांना सारख्या प्रमाणामध्ये जर 200 लाडू जर आपण वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला आता मात्र फक्त 4च लाडू येतील आणि 50 आणि 4 यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार 200 असणार आहे। आणखी आपण ही संख्या वाढवूयात। जर 200 लाडू आपण समप्रमाणामध्ये 100 विद्यार्थ्यांमध्ये जर वितरित केले तर मात्र आता प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त 2 लाडू येतील आणि 100 आणि 2 यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार मात्र 200 असणार आहे। आणखी आपण विद्यार्थी संख्या वाढवूयात। जर विद्यार्थी आपण 200 केले आणि 200 लाडू 200 विद्यार्थ्यांना समप्रमाणामध्ये वाटले तर आता मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त 1च लाडू येणार आहे आणि 200 आणि 1 यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार या ठिकाणी 200च मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सारणीचं, या टेबलचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर एक्स ही जी क्वांटिटी आहे ती एका बाजूला वाढते आहे, त्याचवेळी वाय ही जी क्वांटिटी आहे ती मात्र कमी होते। म्हणजे एक राशी एका ठिकाणी वाढताना दिसते तर त्याचवेळी दुसरी राशी मात्र कमी होते। मात्र या दोन राशींचा गुणाकार जो आहे तो गुणाकार प्रत्येक वेळी स्थिर म्हणजे 200 आलेला आहे। मग या सारणीवरून आपल्याला या ठिकाणी असा आढळून येईल, फ्रॉम द टेबल वी ऑब्झर्व दॅट द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ स्टुडंट्स दॅट मीन्स एक्स अँड नंबर ऑफ लड्डूज दॅट मीन्स वाय इज कॉन्स्टंट अँड विच इज 200। म्हणजे विद्यार्थी संख्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेली लाडूंची जी संख्या आहे यांचा गुणाकार हा प्रत्येक वेळी 200 जो स्थिर आहे
त्यामुळं या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, इन द पेअर ऑफ नंबर्स, या प्रत्येक जोडीमध्ये इफ द इन्क्रीज इन वन नंबर कॉजेस डिक्रीज इन द अदर नंबर. म्हणजे जर एक राशी जर वाढली तर दुसरी राशी कमी होते, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे देर इज अ इनव्हर्स प्रोपोर्शन इन द एक्स अँड वाय. याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ द वाय. द स्टेटमेंट एक्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय can also be expressed as there is an inverse variation in the x and y. म्हणजे x हा y च्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे, हे विधान आपल्याला x आणि y यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे या स्वरूपात सुद्धा मांडता येऊ शकतं किंवा म्हणता येऊ शकतं. आता हे जे विधान आहे x व्हेरीज इनव्हर्सली ॲज y, हे विधान आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचं आहे. आणि याचा अर्थ काय आहे पहा, एक्स व्हेरीज इनव्हर्सली ॲज वाय देन एक्स इंटू वाय इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे जेव्हा एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन असतं तेव्हा त्या दोघांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार प्रत्येक जोडीसाठी स्थिर असतो. एक्स व्हेरीज इनव्हर्सली ॲज वाय इज रिटन ॲज, म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे, हे चलनाचं चिन्ह सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन वापरून आपल्याला कसं लिहिता येईल, तर ते आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येतं. एक्स inversely varies as y, that means x, this is the symbol of variation and 1 upon y. आपण डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये x त्यानंतर व्हेरिएशन सिम्बॉल आणि y हा या ठिकाणी डायरेक्ट घेतला होता. परंतु इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजेच व्यस्त चलनामध्ये दुसरी राशी जी आहे ती 1 अपॉन y या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. आता हेच विधान सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन काढून जर इज इक्वल टू साइन आपण त्या ठिकाणी ठेवलं तर त्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंटने सेकंड जी टर्म आहे त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू के इंटू 1 अपॉन वाय. के इंटू 1 दॅट मीन्स के, दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन अँड के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हे आपण डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये अभ्यासलेलं आहे. के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड एक्स अपॉन x is equal to k upon y, or if we transfer y to the left hand side we get x into y is equal to k. It is a equation of variation. म्हणजे x बरोबर k छेद y किंवा x गुणिले y बरोबर k हे चलनाचं व्यस्त चलनाचं समीकरण आहे असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये यावर आधारित एक्झाम्पल सोडवताना काही एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला चलनाचं समीकरण म्हणजे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे चलनाचा स्थिरांक शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला या इक्वेशनची मदत होणार आहे. मग चला तर सुरुवात करूयात इनव्हर्स व्हेरिएशनवर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 7.2 ला. त्यासाठी आपल्याला इनव्हर्स व्हेरिएशन ही संकल्पना समजणं गरजेचं होतं. ते आपण या ठिकाणी समजून घेतलं. म्हणजे व्यस्त चलनामध्ये लक्षात एकच ठेवायचं आपल्याला की एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होते आणि दोनही राशींचा प्रत्येक जोडीसाठी जो गुणाकार आहे तो गुणाकार स्थिर असतो. यावर आधारित प्रॅक्टिस सेट 7.2. प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे, आता प्रॅक्टिस सेट 7.2 जो आहे टेक्स्ट बुक मध्ये त्यामध्ये क्वेश्चनचा जो क्रम आहे तो मी थोडासा चेंज केलेला आहे. हा जो क्वेश्चन आहे तो मी सुरुवातीला घेतलेला आहे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युझिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. म्हणजे खालील विधानं जी आहेत ती विधानं चिन्हांकित स्वरूपामध्ये चलनाचं चिन्ह वापरून आपल्याला लिहायची आहेत. फर्स्ट स्टेटमेंट इज द वेवलेंथ ऑफ साऊंड एल अँड इट्स फ्रिक्वेन्सी एफ आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. म्हणजे तरंग लांबी आणि फ्रिक्वेन्सी एफ, त्याला वारंवारता असं म्हटलं जातं, हे एकमेकांच्या व्यस्त चलनामध्ये आहेत. तर हे विधान आपल्याला सिम्बॉलिकली कसं लिहायचंय, तर एल त्यानंतर सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन and then 1 upon second quantity, that means f. This can be read as I is inversely proportional to f किंवा there is an inverse variation between L, this is L and f. म्हणजे L आणि f यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे हे आपल्याला समजता येऊ शकतं. सेकंड स्टेटमेंट इज द इंटेन्सिटी
that means I, of light varies inversely with the square of distance, that means d, of the screen from the lamp. म्हणजे प्रकाशाची तीव्रता ही जी I आहे ती पडद्याचं दिव्यापासूनचं जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतं, असं आपल्याला विधान दिलेलं आहे. या ठिकाणी स्क्वेअर ऑफ डिस्टन्स हा एक शब्द महत्वाचा आलेला आहे, म्हणजे आपल्याला डी चा स्क्वेअर करावा लागेल. दॅट मीन्स दिस स्टेटमेंट symbolically written as follows. That means L here is a symbol of variation and 1 upon d square. Reading of this statement is intensity I varies inversely with square of distance of screen from the lamp d. हे आपल्याला या ठिकाणी सिम्बॉलिकली प्रत्येक स्टेटमेंट लिहिता आलं की आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स जे आहेत किंवा इतर प्रॉब्लेम्स जे आहेत ते सहजासहजी सुटतील. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपण अभ्यासूयात. द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क इज गिव्हन इन द फॉलोइंग टेबल, देन कम्प्लीट द टेबल. म्हणजे एक काम करण्यासाठी लागणारे कामगारांची संख्या आणि ते काम पूर्ण करण्यासाठी त्या कामगारांना लागणारे दिवस यांच्या स्वरूपात माहिती जी आहे ती माहिती आपल्याला सारणीमध्ये दिलेली आहे. तर ती सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जर प्रश्न आपल्याला परीक्षेला आला तर आपल्याला या दोन राशींमध्ये म्हणजे कामगारांची संख्या आणि ते काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या यांच्यामध्ये नेमकं कोणतं चलन आहे, कोणतं व्हेरिएशन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इनव्हर्स व्हेरिएशन आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. एखादं काम पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण कामगार संख्या कमी ठेवू तेव्हा काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस अर्थात जास्त लागतील, पण जेव्हा आपण कामगारांची संख्या वाढवू तेव्हा लागणारे दिवस कमी होतील. म्हणजे एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होते, म्हणजे या दोन राशींमध्ये व्यस्त चलन आहे. देर इज अ इनव्हर्स व्हेरिएशन बिटवीन नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू कम्प्लीट अ वर्क. आता या ठिकाणी पहा, व्यस्त चलन हे आपल्याला माहित झालं. मग व्यस्त चलनामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये प्रोडक्ट ऑफ नंबर्स इन ईच पेअर इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे प्रत्येक जोडीतील संख्यांचा गुणाकार हा प्रत्येक वेळी स्थिर असणार आहे. हे उदाहरण पुन्हा दोन प्रकारे सोडवता येईल. सुरुवातीला आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मांडावं लागेल, त्यावरून कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन के शोधावं लागेल आणि मग उरलेल्या ज्या राशी आहेत प्रत्येक पेअरमध्ये त्या शोधता येतील. परंतु आपण वेगळ्या स्वरूपातली मेथड या ठिकाणी वापरणार आहोत, जी सोपी आपल्याला वाटते ती आपण मेथड वापरणार आहोत. गणित सोडवताना पद्धतीचा जर उल्लेख नसेल तर कोणत्याही पद्धतीने बरोबर उदाहरण सोडवलेला पूर्ण गुण मिळतात. आता या ठिकाणी पहा, देर इज अ इनव्हर्स प्रोपोर्शन बिटवीन दिस टू क्वांटिटीज. आता ह्या तीन रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत, शोधायच्या आहेत. त्यांना आपण ए, बी आणि सी मानून घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल, देर इज अ इनव्हर्स व्हेरिएशन इन नंबर ऑफ वर्कर्स अँड डेज. त्यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. दॅट मीन्स द प्रोडक्ट ऑफ ईच पेअर इज कॉन्स्टंट. म्हणजे प्रत्येक जोडीचा गुणाकार हा स्थिर असेल. या गुणधर्माचा, या प्रॉपर्टीचा आपण उपयोग करून ए, बी आणि सी च्या व्हॅल्यूज काढून घेऊयात. मग या ठिकाणी कंप्लीट जोडी जी आहे ती दोन आहेत, 30 अँड 6, 20 अँड 9. मग यातील छोटी जोडी जी दिसते आपण ती ही घेऊयात आणि ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ए आणि 12 यांची एक जोडी घेऊयात. या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार असणार आहे, कारण यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. देयर इज अ इनव्हर्स व्हेरिएशन बिटवीन नंबर ऑफ वर्कर्स अँड डेज. देअरफॉर फर्स्ट a into 12 is equal to 20 into 9. This is the first equation. Now, transfer 12 to right hand side. We get a is equal to 20 into 9 divided by 12. आता याला आपण सिम्प्लिफाय करूयात. 20 आणि 4 यांना 20 आणि 12 यांना 4 ने भाग जाईल. 4 25, 4 त्रिक 12, 3 1 3, 3 त्रिक 9. म्हणजे 4 इथे 5 आणि इथे 3. मी डायरेक्ट आन्सर या ठिकाणी लिहितोय 15. म्हणजे 5 आणि 3 यांचा गुणाकार प्रोडक्ट जो आहे तो 15 मिळेल. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ ए इज 15. पण जर या ठिकाणी 15 असतील, इथे 20 आणि 9 यांचा गुणाकार हा 180 येतोय, तर 15 आणि 12 यांचा गुणाकार सुद्धा 180 येणार आहे. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 15. देअरफॉर रिप्लेस ए बाय 15. म्हणजे या ठिकाणी आपण 15 घेतलेलं आहे. आता बी शोधण्यासाठी पुन्हा आपण 20 आणि 9 हीच जोडी या ठिकाणी घेऊयात.
बी आणि 10 ही एक जोडी घ्यायची, यांचा गुणाकार हा 20 आणि 9 यांच्या गुणाकार इतका असणार आहे. दॅट मीन्स बी इंटू 10 इज इक्वल टू 20 इंटू 9. ट्रान्सफर 10 टू द राईट हँड साइड, वी गेट बी इज इक्वल टू 20 इंटू 9 डिवाइडेड बाय 10. 10 आणि 20 यांचा भागाकार करून घ्या. 10 एके 10, 10 दुणे 20 आणि 2 गुणिले 9 म्हणजे 18. दॅट मीन्स बी इज इक्वल टू 18, म्हणजे बी ची किंमत 18 असणार आहे. 18 आणि 10 यांचा गुणाकार करून पहा, तो 180 असणार आहे. म्हणजे प्रत्येक जोडीचा जो गुणाकार आहे तो गुणाकार स्थिर असेल. ही त्याचा व्यस्त चलनाचा गुणधर्म जो आहे तो गुणधर्म आपण या ठिकाणी वापरतोय. देअरफॉर रिप्लेस हिअर बी बाय 18. बी काढून टाका, त्या ठिकाणी 18 लिहा. सिमिलरली सी इंटू 36 इज इक्वल टू 20 इंटू 9. आपण ही जोडी कॉन्स्टंट घेतली. तुम्ही 30 आणि 6 किंवा 15 आणि 12 किंवा 10 आणि 18 ही जरी जोडी या ठिकाणी घेतली तरी उत्तरामध्ये फरक पडणार नाही. ट्रान्सफर 36 टू द राईट हँड साइड. इथे गुणाकार होता, इकडे आल्यानंतर भागाकार होईल. 9 एके 9, 9 चौक 36 आणि जेव्हा आपण 4 ने 20 ला भागू तेव्हा उत्तर येणार आहे 5. दॅट मीन्स सी इज इक्वल टू 5. दिस इज द व्हॅल्यू ऑफ सी. मग या ठिकाणी आपल्याला सी जो आहे तो 5 ने आपण रिप्लेस करूयात. 5 आणि 36 यांचा गुणाकारही आपल्याला 180 मिळणार आहे. या रीतीने आपण हा जो टेबल आहे तो टेबल कम्प्लीट केलेला आहे. अतिशय सोपा वेगळ्या स्वरूपातला गुणधर्म वापरून आपण या ठिकाणी हे सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन यांचा उपयोग करून आपण सोडवू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. म्हणजे खालील प्रत्येक उदाहरणासाठी चलनाचा स्थिरांक आणि चलनाचं इक्वेशन म्हणजे समीकरण आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट इक्वेशन इज S is inversely proportional to t square. If S is equal to 4, then t is equal to 5. Now, we want to find out the constant of variation and equation of variation. मग या दिलेल्या इक्वेशन पासून आपण सुरुवात करणार आहोत. आपण चलनाचा स्थिरांक सुरुवातीला शोधून घेणार आहोत. S is inversely proportional to t square. There is an inverse variation between S and t square. Now, put is equal to sign instead of symbol of variation, then we get S is equal to, ज्यावेळी आपण या ठिकाणी इज इक्वल टू साइन ठेवतो त्यावेळी या टर्मला आपल्याला के ने मल्टिप्लाय करावं लागेल. के इंटू 1 अपॉन टी स्क्वेअर इज के अपॉन टी स्क्वेअर. नाव बट वी नो S is equal to 4 and t is equal to 5. Put this value in above equation, we get 4 is equal to k upon 5 square. Square of 5 is 25. Now transfer 25 to left hand side, we get 4 into 25 is equal to k. That means k is equal to 100. It is a constant of variation. हा आपला चलनाचा स्थिरांक असणार आहे. आता आपल्याला चलनाचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं आहे. मग आपण हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन या ठिकाणी घेणार आहोत. मग त्या इक्वेशन मध्ये आपल्याला k ची व्हॅल्यू जी आहे ती 100 ठेवायची आहे. रिप्लेस 100 k बाय 100, वी गेट S इज इक्वल टू 100 अपॉन टी स्क्वेअर. याला चलनाचं समीकरण असं म्हटलं जातं. किंवा हा जर टी स्क्वेअर आपण ट्रान्सफर केला लेफ्ट हँड साइडला तर तो S ला मल्टिप्लाय होईल. दॅट मीन्स S टी स्क्वेअर इज इक्वल टू 100. दिस इज ऑल्सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. या दोघांपैकी एक उत्तर या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये अपेक्षित असणार आहे. दोनही इक्वेशनचा अर्थ एकच असणार आहे. सेकंड एक्झाम्पल इज x is inversely varies with square root of y. If x is equal to 15, then y is equal to 9. Now, x is inversely varies with square root of y. This is given information. आता या ठिकाणी सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन काढून टाकून इज इक्वल टू साइन जर ठेवलं तर वी गेट x इज इक्वल टू k अपॉन स्क्वेअर रूट ऑफ y. नाव वी नो दॅट व्हॅल्यू ऑफ x इज 15 and value of y is 9. Therefore, put these values in above equation. We get 15 is equal to k upon square root of 9. Square root of 9 is 3. Therefore, 15 is equal to k upon 3. Transfer 3 to right left hand side. We get k is equal to 15 into 3. That means k is equal to 45. It is the constant of variation. हा चलनाचा स्थिरांक आहे आणि या पद्धतीनेच आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन शोधणार आहोत. ओरिजिनल इक्वेशन इज x is equal to k upon square root y. Replace k by 45. We get x is equal to 45 upon square root y, or transfer square root y to the left hand side. We get x into square root y is equal to 45. This is equation of variation. या क्वेश्चन मध्ये आणखी एक दोन एक्झाम्पल आहेत. सराव म्हणून तुम्ही घरी ते सोडवा. नेक्स्ट
x is inversely varies with y. When x is equal to 40, then y is equal to 16. If x is equal to 10, then find y. आता या ठिकाणी सारणीमधील एक्झाम्पल्स ज्या पद्धतीने आपण सोडवलेले आहेत त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवता येईल. त्यासाठी पहा, ही पहिली जोडी आहे, यांचा दोघांचा प्रॉडक्ट हा या दोघांच्या प्रॉडक्ट इतका असेल. ते इक्वेशन म्हणून तुम्ही y ची व्हॅल्यू काढू शकता. परंतु आपण या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन या कन्सेप्ट वापरून आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, वी नो दॅट x varies inversely with square root of y. It is given. Now, values of x and y are given. X is equal to 40 and y is equal to 16. First of all, replace variation symbol y is equal to sign. Then we get x is equal to k into 1 upon square root y. That means x is equal to k upon square root of y. But x is equal to 40 and y is equal to 16. Put these values in this equation. We get 40 is equal to k upon square root of 16. Square root of 16 is 4. Therefore, 40 is equal to k upon 4. Transfer this 4 to the left hand side. We get k is equal to 40 into 4. That means k is equal to 160. म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन सुरुवातीला आपण शोधून घेतला, तो 160 आपल्याला मिळालेला आहे. नाव वी हॅव x इज इक्वल टू 10. आपल्याला x बरोबर 10 असताना y ची किंमत शोधायची आहे. x इज इक्वल टू 10. We already find out the value of k, it is 160. We want to find value of y. Now, equation of variation is x is equal to k upon square root of y. Put these values, x is equal to 10 and k is equal to 160. In this equation, we get 10 is equal to 160 divided by square root of y. Transfer square root of y to the left hand side and transfer 10 to the right hand side. We get square root of y is equal to 160 upon 10. या ठिकाणी दोघांचं जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर स्क्वेअर रूट y इज इक्वल टू 16. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर रूट हे जे ऑपरेशन आहे ते घालवायचं आहे. त्याचे इनव्हर्स ऑपरेशन आपल्याला करावं लागेल, म्हणजे या ठिकाणी स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअरिंग बोथ साइड्स वी गेट y इज इक्वल टू 256. म्हणजे ज्यावेळी आपण स्क्वेअर रूटचा स्क्वेअर करू त्यावेळेस स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर आर अपोजिट ऑपरेशन्स. देअरफॉर रॅडिकंड कम्स आउटसाइड. ही जी कर्निस्थ संख्या आहे वर्गमूळ y ही निघून जाऊन आपल्याला y मिळणार आहे. इंडेक्सचा नियम आपण वापरतो आणि मग 16 चा स्क्वेअर हा 256 आहे. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ y इज 256 when x is equal to 10. नेक्स्ट एक्झाम्पल. The boxes are filled to be with the apples in a heap. If 24 apples are put in the box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in the box, how many boxes will be needed? म्हणजे एका राशीतील किंवा ढिगातील सफरचंद आपल्याला बॉक्समध्ये भरायचे आहेत. जर आपण एका बॉक्समध्ये 24 सफरचंद भरले तर आपल्याला ते संपूर्ण सफरचंद बॉक्समध्ये भरण्यासाठी 27 बॉक्सची गरज पडते. पण जर आपण एका बॉक्समध्ये 36 जर समजा सफरचंद भरले तर किती बॉक्स लागतील, हा आपला प्रश्न आहे. मग नंबर ऑफ बॉक्स अँड नंबर ऑफ ऍपल्स पुट इन द बॉक्स ह्या ज्या दोन राशी आहेत या एकमेकांच्या इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असणार आहेत. किंवा जेव्हा आपण एका बॉक्समधील सफरचंदांची संख्या वाढवू तेव्हा निश्चितच आपल्याला लागणारे जे बॉक्सेस आहेत ते कमी लागतील. पण जर आपण एका बॉक्समध्ये भरणारी ऍपल किंवा सफरचंद त्यांची संख्या जर कमी केली तर बॉक्स जास्त लागतील. दॅट मीन्स देर इज अ इनव्हर्स व्हेरिएशन बिटवीन नंबर ऑफ बॉक्सेस अँड नंबर ऑफ ऍपल्स फिल्ड इन अ बॉक्स. लेट नंबर ऑफ ऍपल्स पुट इन अ बॉक्स बी एक्स अँड नंबर ऑफ बॉक्सेस नीडेड बी वाय. म्हणजे आपण असं म्हणूया की एका बॉक्समध्ये भरलेले सफरचंदांची संख्या एक्स असेल तर लागणाऱ्या बॉक्सेसची संख्या वाय असेल. देर इज अ इनव्हर्स प्रोपोर्शन बिटवीन एक्स अँड वाय. दिस कॅन बी रिटन एज एक्स इज इनव्हर्सली व्हेरीज एज वाय. नाव रिप्लेस व्हेरिएशन सिम्बॉल वाय इज इक्वल टू साइन. वी गेट एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय. आता याचा सराव आपल्याला झालेला आहे. नाव अकॉर्डिंग टू फर्स्ट स्टेटमेंट वी हॅव इन्फॉर्मेशन. There is a number of apples 24 and number of boxes there is 27. That means
x इज इक्वल टू 24 अँड y इज इक्वल टू 27. म्हणजे एका बॉक्समध्ये भरलेल्या सफरचंदाची संख्या 24 असेल तर लागणाऱ्या बॉक्सेसची संख्या 27 आहे. म्हणून x इज इक्वल टू 24 अँड y इज इक्वल टू 27 आपण या ठिकाणी घेतलेले आहे. Put these values in above equation, we get 24 is equal to k upon 27. That means k is equal to 24 into 27. आता या ठिकाणी प्रोडक्ट करत बसायची आवश्यकता नाही. आता पहा, जर एका बॉक्समध्ये 36 ऍपल्स फिल केले म्हणजे या ठिकाणी x इज इक्वल टू 36 इट इज गिवन, k इज इक्वल टू 24 इंटू 27 ही आपण व्हॅल्यू आता शोधलेली आहे आणि आपल्याला नंबर ऑफ बॉक्सेस शोधायचे आहेत. दॅट मीन्स वी वॉन्ट टू फाइंड व्हॅल्यू ऑफ y. नाव इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज x इज इक्वल टू k अपॉन y. Put value of x 36 and k 24 into 27 in this equation, we get x is equal to 36 is equal to value of k is 24 into 27 upon y. Now transfer y to the right hand side, left hand side, and 36 to the right hand side. We get y is equal to 24 into 27 divided by 36. आता याला आपण सिम्प्लिफाय करूया. 24 आणि 36 यांना 12 ने आपल्याला डिवाइड करता येईल. 12 इज द बिगेस्ट फॅक्टर ऑफ 24 अँड 36. 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 3 1 3, 3 9 27, 9 आणि 2 यांचा गुणाकार 18 असेल. दॅट मीन्स y इज इक्वल टू 18. दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. दॅट मीन्स इफ वी फिल 36 ऍपल्स इन अ बॉक्स वी नीड 18 बॉक्सेस. म्हणजे 18 बॉक्सेस विल बी नीडेड. दिस इज आवर अँसर. नाव आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेटमध्ये बाकी आहे जे अतिशय सोपं आहे. ते एक्झाम्पल तुम्ही घरी सोडवा. अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती आपल्याला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून ऑल हे जे बटन आहे किंवा ऑल हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन निवडा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन्स तुमच्या युट्यूबवरती आपल्याला मिळत राहील. धन्यवाद. काळजी घ्या.